प्रारंभी विनती करू गणपती, प्रारंभी विनती करू गणपती, प्रारंभी विनती करू गणपती, प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा, विद्या दया सागरा, विद्या दया सागरा, विद्या दया सागरा, आज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे,
कासवडे गावामध्ये या पवित्र अशा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आज श्रावणी संकष्टी आहे, पवित्र दिवस आहे. अशा पवित्र दिनी मला खरोखरच कासर्डे गावावरून या ठिकाणी बोलवून भजन करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याच्याबद्दल मी मनापासून या भराडवाडी ग्रामस्थ, महिला मंडळ आणि सर्व माझे हितचिंतक या सर्वांना मी लाख लाख धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना त्या गणपती बाप्पाने उत्तम असं आरोग्य, निरोगी असं आयुष्य आणि भगवंताने तुम्हाला भरपूर असं आयुष्य द्यावं. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या गणपती बाप्पाने या ठिकाणी पूर्ण कराव्या. कारण भजन रूपी सेवा तुम्ही प्रत्येक संकष्टीला या ठिकाणी करता आणि खरोखरच कारण भजन म्हणजे बुद्धीचा विकास, भजन म्हणजे दुःख विसरायला लावण्याचं साधन म्हणजे भजन आहे. भजन भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, त्याचं नाव भजन आहे. भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे, त्याचं नाव भजन आहे. आणि म्हणून भजनासारखा पवित्र कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करता आणि त्या गणपती बाप्पाची सेवा मनोभावे आपण या ठिकाणी करता. खरोखरच त्या गणपती बाप्पाने आपल्या सर्वांना शक्ती द्यावी, ताकद द्यावी. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या गणपती बाप्पाने पूर्ण करावा. माझ्या मंडळाच्या वतीने एकदा जोरदार कारण हे सुंदर असं पवित्र मंदिर आपण या ठिकाणी उभं केलं आहे. एका वाडीने या ठिकाणी हे मंदिर उभं करण्याच्या मागची खरोखर दृष्टी जी आहे ती मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो, तुम्हाला धन्यवाद देतो की असं पवित्र मंदिर आपण या ठिकाणी उभं केलात आणि या वाडीची शान या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरोखरच अशा या पवित्र मंदिरामध्ये आज भजन करण्याची संधी तुम्ही मला दिली. मी पण खरोखर भारावून गेलो. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि प्रथमचं भजन परमेश्वरासाठी सादर करतो. धन्यवाद. भस्म उडी रुंडमाळा, भस्म उडी रुंडमाळा, हाती त्रिशूळ
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, खरोखर या ठिकाणी उत्तम असं साऊंड सर्व्हिस आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा, म्हणजे एवढी मोठी मशीन हवी असा काय नाही, फक्त ऑपरेटिंग महत्वाची असतात. खरं एवढी छोटी मशीन आहे पण उत्कृष्ट. खरोखर तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. रूपाचा ध्यानाचा अभंग आहे. कारण साधू संतांची परंपरा आहे. या अभंगाशिवाय भजन कधी पूर्ण झालेलं नाही. मग ते वारकरी संप्रदायाचं भजन असू दे, डबलबारीचा सामना असू दे, किंवा असं एखादं पवित्र मंदिरामध्ये भजन असू दे, पण रूपाचा ध्यानाचा अभंग नसेल तर ते भजन कधी पूर्ण झालेलं नाही आहे. कारण ज्या पांडुरंगाला भक्त पुंडलिकाने 28 युग त्या विटेवर उभा केलाय, कशाच्या जोरावर? आई वडिलांची सेवा मनोभावे केली, बरोबर ना? कारण भक्त पुंडलिक सुद्धा सामान्य नव्हता. पहिले पराक्रम केला त्यांना. सुरुवातीला काय केलं? आई बापाच्या गळ्यामध्ये दोरी बांधली, बायकोला खांद्यावर घेतलं आणि काशी यात्रा करण्यासाठी निघाला. एवढ्यात रस्त्यात त्याला कुकुट स्वामी भेटले आणि सांगितलं, अरे वेड्या, बोल हे महापाप आहे. तर बायकोला खांद्यावर घेतली, आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधली आहे, याच्यासारखं पाप मानणं दुसरं कुठलं नाही. अरे जा, अरे पहिली आई वडिलांची सेवा मनोभावे कर. क्षणार्धामध्ये पुंडलिक मागे फिरला आणि येऊन घरी आपल्या आई वडिलांची सेवा एवढी केली, एवढी सेवा मनोभावे केली, ध्यानी मनी स्वप्नी आई वडिलांची सेवा एवढी मनोभावे सेवा केली की साक्षात पांडुरंगाला त्या पुंडलिकाच्या घरी यावं लागलं, दरबारी यावं लागलं. आई वडिलांची सेवा मनोभावे पुंडलिक करतोय
एवढ्यात पांडुरंग आला आणि म्हणाला, अरे भक्त पुंडलिका, तुला मी प्रसन्न झालोय, तू आई वडिलांची जी सेवा करतोयस ती बघून मी खुश झालोय, तुला पाहिजे ते माग. त्यावेळी त्याला साक्षात्कार झाला होता. पुंडलिकाने सांगितलं, देवा, यावेळी मी माझ्या आई वडिलांची करतोय सेवा, मला तुझ्याकडे बघायला वेळ नाही. माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण झाली की मग मी तुझ्याकडे बघेन. तोपर्यंत जर माझ्यासाठी तुला थांबायचं असेल तर एक काम कर, असं म्हटलं आणि विरगावने सांगितलं, जा त्या विठेवर जाऊन उभा राहा. बघा मंडळी, तोच पांडुरंग त्या भक्तासाठी आज 28 युग त्या विठेवर उभा आहे. 28. त्याची कधी 30, 32, 34 झालीच नाही. किती पिढ्या गेल्या, पण 28च युग. याचं कारण सुद्धा आहे, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे मिळून झाले 28. एकदा जोरदार नामाची टाळी होती. भगवंताने आपल्याला 2 हस्त दिले पांडुरंगाचं नामस्मरण गुणगान गाण्यासाठी, बरोबर ना. आणि म्हणून भगवंताच्या ठिकाणी जिथे भजन असेल त्या ठिकाणी नामाची टाळी वाजली पाहिजे. खऱ्या टाळीमध्ये सगळं काय सामावलेलं आहे. हा जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, हा भवसागर आहे, हा संसार आपण जो करतोय त्या भगवंता संसारातून मला मुक्ती दे. मला ह्या संसारातून बाहेर टाळ, तो टाळ सांगतो बघा, टाळ. जन्म मृत्यूचा जो फेरा आहे हा भवसागर आहे, याच्यातून मला टाळ असं सांगणारा तो टाळ. बघा, सगळी इन्स्ट्रुमेंट बदलली भजनामध्ये. बघा, वेगवेगळे, आता ही फोल्डिंगची पेटी, बरोबर ना, माझ्या पेटी अशी फोल्डिंग, म्हणजे इन्स्ट्रुमेंट बदलतात, पण टाळ हा टाळ आहे, लक्षात ठेवा. टाळ टाळ वाजलाच पाहिजे. तर तुकाराम महाराज, तुम्हाला माहिती आहे, सहदेह वैकुंठाला गेले. एकमेव संत असे संत तुकाराम सहदेह वैकुंठाला गेले. नाहीतर प्रत्येक मानवाच्या देहाची राख केली जाते, त्याचं दफन केलं जातं. पण संत तुकाराम सहदेव वैकुंठाला गेले, बरोबर ना. कारण का, तर भक्ती त्याने त्या प्रकारे केली. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी जायचे, बरोबर ना. त्या प्रकारची तुकाराम महाराजांची भक्ती होती. कारण 100 पुत्रांचा बाप धृतराष्ट्र जंगलात कुत्र्यासारखा मेला आणि ज्याला साधं बसायला गोंडपाट नाही, अशा तुकोबा रायाला नेण्यासाठी वैकुंठीचा नारायण आपलं पुष्पक विमान घेऊन आला. आपलं पुष्पक विमान घेऊन आला असा तो संत तुकाराम. त्याने काय केलं, जाता जाता 3 गोष्टी ठेवल्या. काय केलं बघा, 3 गोष्टी. पहिलं म्हणजे हा जो भजनामध्ये वाजवतो हा टाळ आपल्यासाठी ठेवलाय आणि म्हणून हे अविरत भजन चालू आहे. दुसरी गोष्ट, घरामध्ये बघा, मार्बल जरी घातलेली असली तरी भजन पूजन कीर्तन असेल त्या ठिकाणी बसताना घातलं पाहिजे. सतरंजी असेल, आता आपण चटई घालतो नाही का, ठीक आहे, कलियुगाप्रमाणे, पण बसताना घातलं पाहिजे. संत तुकारामांची परंपरा. आणि तिसरी गोष्ट, संत तुकारामाने जया नाही भंग असे हजारो भंग, बरोबर ना, ज्याला भंगच नाही अशा प्रकारचे हजारो भंग संत तुकारामाने ठेवले. आणि म्हणून आज भजनी बुवा म्हणून आमच्यासारखे भजनी बुवा या ठिकाणी गातायत नाही का. ही संतांची कृपा आहे. आणि म्हणून आताच्या भजनी बुवांना माझी नेहमी सांग असतो, डबल बारी असो सिंगल बारी असो, पवित्र भजनाचं राखलं पाहिजे. भजनामध्ये मनोरंजन, मजा पाहिजे. कारण हे कलियुग आहे, कलियुगामध्ये मजा नसेल तर लोक थांबणार नाही. नुसता जय जय राम कृष्ण हरी म्हटला तर लोक म्हणणार जय जय राम कृष्ण हरी, अरे तुझ्या भजनापेक्षा झोप बरी, बरोबर ना. लोक घराला जाणार, म्हणून मनोरंजन पाहिजे. पण भजनाचा जो गाभा आहे, या ठिकाणी ही सन्मानाची खुर्ची भगवंताने आम्हाला दिली. या कलियुगामध्ये एक भजनी बुवा म्हणून तू नावारूपाला येशील. समाजाचं तू देणं लागतोय, समाजाला चांगलं चांगलं काहीतरी दे, आपली जबाबदारी आहे ना. या ठिकाणी बसल्यानंतर हे स्थान महत्वाचं आहे, बरोबर. ही नारदाची गादी आहे, या गादीवर बसलो त्याला काहीतरी महत्व आहे ना. मग समाजाला आपण चांगलं चांगलं दिलं पाहिजे. भजनाची व्याख्या बदलत चालली, तो दुःख वाटतं सांगताना. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की मनोरंजन मजा पाहिजे, पण भजनाची व्याख्या ही जपली पाहिजे प्रत्येकाने, बरोबर ना. आणि म्हणून प्रत्येकाने
या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कारण जागेला महत्व असतं. रस्त्यावरून चाललोय, जाता जाता एखादा जर साप आडवा आला तर त्याला पण दाण्याने मारतो, पण तोच साप जर शंकराच्या पिंडीवर दिसला तर त्याला आपण वाकून नमस्कार करतो. कारण का, तर त्या जागेला महत्व आहे. अतळकर आहे बरोबर ना? रस्ता समजा अगदी निथळ आहे, चांगल्या प्रकारचा, त्याच्यावर एखादा खड्डा दिसला की आपण लगेच म्हणतो काय खड्डा आहे. पण तोच खड्डा एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर दिसला की लगेच म्हणतो आपण काय खळी आहे. बरोबर, जागा बदलली, त्याचं महत्व बदललं. कारण एक स्त्री बघा पायामध्ये 1,500-2 हजाराची चप्पल पायात घालते, पण 1 रुपयाची टिकली त्या 2 डोळ्याच्या मध्ये कपाळावर लावते. ती किती रुपयाची याचा महत्व नाही, पण त्या जागेला महत्व आहे, कारण ते सौभाग्याचं लेणं आहे. बरोबर ना? पूर्वी एवढे मोठे असायचे बघा कुंकू, एवढा मोठा, म्हणजे नामसून बघल्यावर ती पत्रिका येईल लक्षात, ती आजी आमची बसली आहे बघा, एवढा कुंकू अजून पण बघा ना, धसधशीत. मग आता टिकले रे जमाना नाही राजा, टिकली तर टिकली, तर टिकले सोय भरपूर होय. तेव्हा तोंड झोप गेली मोरी एक चिकटणार, पाण्यात गेली हांड्यात चिकटवणार, भांडी घासून गेली, हो भांडी घासून गेली हांड्यात चिकटवणार, कधी कधी कंटाळली तर इलेक्ट्रिकच्या बोर्डात पण चिकटवता, मर तिकडे रव चिकटणार. मग ते तो गम कधी सुकणार तेव्हा तो पडणार. काय परिस्थिती आहे हो, जमाना बदलला. आणि म्हणून या कलियुगामध्ये सुद्धा हे नामस्मरण आहे. भगवंत साक्षात बघा पुंडलिकाच्या दरबारी गेला का, आई वडिलांची सेवा मनोभावे केली. माझी हात जोडून विनंती आहे माझ्या सर्व तरुण मित्रांना आणि माझ्या तरुण मुलींना विशेषतः, तुम्ही जीवनामध्ये ज्यांचे आई वडील जिवंत आहेत ते भाग्यवान असं मी समजतो. माझे आई वडील आज नाहीये, खरंच सांगतो. जवळजवळ 22 वर्ष माझ्या वडिलांना झाली आणि आईला 18-19 वर्ष झाली गेल्यावर. मी कम नशिबी समजतो स्वतःला, तर सगळं ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, पण माझ्या आई वडील आज बघायला नाही. सगळ्यात मोठं दुःख. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करा. मातृदेव भव पितृदेव भव. छोट्या छोट्या संकटाला ती आई असते आणि मोठ्या मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो. प्रसंग केवढाही मोठा येऊ दे, तो रडत राहणार नाही, तो प्रसंगाशी झुंजणार. म्हणून छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो. रस्त्याने चाललोय, जाता जाता जर ठेच लागली तर लगेच म्हणतो आई ग. पण भरधाव हायवे एखादी गाडी अंगारली की बाप रे. छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो. आता आठवण झाली म्हणून आईचं छोटस गाणं म्हणतो आणि रूपाचा अभंग घेतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर
ऋण आहे. जगी माऊली सारखे कोण आहे जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण हे जास्त व्याज नाही. असे ऋण हे जास्त व्याज नाही. तिच्यासारखे कौतुके बोल नाही. तिचे नाव जगात आई. तिचे नाव जगात आई. अक्षर दोन आहेत. त्याचा अर्थ अतिशय चांगला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. बरोबर ना. एवढं आईला महत्व आहे तेवढंच बापाला महत्व आहे. मंडळी लक्षात घ्या. जेवढं आईला महत्व आहे तेवढंच बापाला महत्व आहे. साधू संतांनी आई सांगितली. आई सगळ्यांना कळली. बाप कधी कळणार. जो आपल्या आयुष्यभराची शिदोरी श्रमातून घडवतो, कुटुंबाला उभा करतो, तो बाप आहे. आणि म्हणून जेवढं आईला महत्व आहे तेवढं बापाला महत्व असलं पाहिजे नाही का. आणि म्हणून बघा पुंडलिकाच्या दरबारी पांडुरंगाला. कारण का आई वडिलांची सेवा त्या पुंडलिकाने त्या प्रकारे करून दाखवली. आणि म्हणून मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या तरुण मित्रांनी एवढीच गोष्ट, भजनातल्या बाकी काय नाही ह्यालाच चालत. बाकी सगळं सोडून द्या. पण एकच गोष्ट, उद्यापासून उठल्यावर आंघोळ झाली की आई वडिलांच्या चरणाला नमस्कार करा. आणि पुढच्या कामाला, मग शाळेत जायचं असू दे, नोकरीला जायचं असू दे, इतर कुठल्याही कामाला तुम्ही जा. 100% तुमचं जीवन सक्सेसफुल झालं समजा. 100% तुमच्या जीवनाचा लखलखाट होणार. फक्त आई वडिलांची सेवा करा. कुलदेवतेचं स्मरण करा. ग्रामदेवतेची पूजा करा. आणि गणपती बाप्पाचं पूजन करा. बस जीवनातलं तुमच्या लखलखाट होईल. ठीक आहे. बाप्पाचा अभंग आहे.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद मंडळी. या ठिकाणी या भरडवाडीच्या वतीने पवित्र अशा या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेले मला वाटतं कमीत कमी 6 वर्षामध्ये, बरोबर ना, 6 वर्ष झाले ना मंदिराला. 6 वर्षामध्ये जवळजवळ 72 संकष्ट्या या ठिकाणी झालेल्या आहेत आतापर्यंत. कदळ कसात बरोबर ना. 72 संकष्ट्या 6 वर्षामध्ये या ठिकाणी झाल्या. अगदी खरोखर मनोभावे या ठिकाणी या वाडीने त्या गणपती बाप्पाची सेवा केलेली आहे. कारण गणपती अक्षर 4 आहे पण त्याचा अर्थ अतिशय चांगला आहे. गणपती, ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे परेच्या पलीकडे, आणि ती म्हणजे ओम परब्रह्म निज वस्तू. असा महान अर्थ त्या गणपतीचा आहे. आणि अशा पवित्र त्या गणपती बाप्पाचं पूजन आपण गेले 6 वर्ष या संकष्टीच्या निमित्ताने अगदी मनोभावे भक्तिभावाने ही संकष्टी या ठिकाणी तुम्ही सर्व वाडीने मिळून या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या भगवंताची आरती, महाप्रसाद याच्यासारखा कार्यक्रम प्रत्येक संकष्टीला या तुम्ही ठिकाणी करता. खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण काय, एखादी गोष्ट करायला सोपी असते, एखादी गोष्ट करायला सोपी असते पण ती निभावणं सामान्य गोष्ट नाही आहे. या ठिकाणी मंदिर उभं होऊ शकतं
देणगी यांच्याकडून त्यांच्याकडून मिळेल, पण एकदा मंदिर उभं राहिल्यानंतर खरी जबाबदारी आपली वाढते. ती म्हणजे काय, तर महिन्यात किमान एक दिवस तरी या ठिकाणी त्या भगवंताचा अभिषेक झाला पाहिजे, या ठिकाणी आरती झाली पाहिजे. आणि महाप्रसादाचा कार्यक्रम तो तुम्ही गेले 6 वर्ष 72 संकष्ट या ठिकाणी करून या ठिकाणी मनोभाविक केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या माझ्या सर्व भक्तांसाठी वाजवा. फूल फुलेल गवत सुकेल, फूल फुलेल आणि गवत सुकेल, पण या भराडवाडीची महती माझ्या हृदयामध्ये कायम टिकेल, माझ्या हृदयामध्ये कायम टिकेल, माझ्या हृदयामध्ये कायम टिकेल. तर म्हणून या ठिकाणी गजल सादर करण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली आज मला येणं शक्य नव्हतं. मी मार्लेश्वरला, तुम्हाला खरं सांगतो, मार्लेश्वरला मी आज जाणार होतो. मला कातळकरांचा फोन आला काल की बुवा तुम्ही भजन घेऊन याल का, आमची खूप इच्छा आहे गणपती मंदिरामध्ये तुम्ही भजन घेऊया. म्हटलं कातळकर साहेब नक्कीच येईल, पुढच्या संकष्टीला वगैरे मी ऍडजस्ट करतो, कारण आज मला मार्लेश्वरला आमचं सहकुटुंब माझे मित्रमंडळी वगैरे जाणार होतो. पण योग असा आला की ते कॅन्सल झालं. यांना मी कळवलं, हे म्हणाले ठीक आहे, आता आम्ही नाराज म्हणालो झालो, तुमचं भजन पाहिजे होतं. म्हटलं ठीक आहे, पुढच्या संकष्टीला. लगेचच कॅन्सल झाल्याबरोबर परत फोन लागला कातळकर साहेबांना, म्हटलं मार्लेश्वर कॅन्सल झालेला आहे, तुम्ही काय ते ठरवा. तर बोललो ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. आणि 5 मिनिटात काय जादू केला नाही आणि म्हणालो नाही तुम्ही यायलाच पाहिजे. तुमच्या सगळ्यांचा विचार घेतला आणि त्या ठिकाणी ठरवलं गेलं काय, जे लिहिले वारी ते चुकेना कदाकाळ. आपल्या नशिबामध्ये जिथे जायचंय तिथेच आपण पोहोचणार, नाही का. प्रत्येकाचं नशीब लागतं. आता मी 4 दिवसापूर्वी इले तिरुपती जाऊन त्या सगळं काढले बालाजी. तिरुपती बालाजी ते पण एक पवित्र स्थान आहे. खरंच ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी जावं, कारण महाविष्णूचा अवतार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कारण तिरुपती म्हटल्यानंतर सामान्य नाही, मला वाटतं ह्या भारत देशामध्ये सर्वात मोठं देवस्थान आहे. महाविष्णूचं दैवत आहे ते तिरुपती बालाजी. आणि त्या तिरुपतीवर जवळ जाण्याचं कारण पण इतकंच महत्वाचं आहे. हे जे आपण टक्कल करतो, केस देतो, त्याचं कारण तेवढं आहे की विष्णू देवाने काय केलं बघा. एकदा कुबेराची ती जागा आहे, कुबेर देवाची ती जागा आहे तिरुपती. एकदा कुबेराकडे विष्णुदेव गेले आणि समाजामध्ये ह्या जगाला सांभाळताना बघा अनेक संकट निर्माण होत होती. त्यावेळी विष्णुदेव गेले आणि त्या कुबेर देवाला सांगितलं, महालक्ष्मीने विष्णू दोघ जण गेली आणि कुबेराला सांगितलं की देवा, मला तुझं धन दौलत जे पैसा आहे, ऐश्वर्य आहे, त्याची गरज समाजासाठी आहे. कुबेराने अट घातली. कुबेराने सांगितलं, बघ देवा, विष्णुदेवा, तुला मी संपूर्ण माझी ऐश्वर्य देतो, संपत्ती देतो, सोनं नाणं सगळं काय तुला देतो, फक्त माझी एक अट आहे. माझी मुलगी तुझ्याकडे जी पद्मावती म्हणून दासी आहे, त्या दासी बरोबर तू लग्न करायचं. मोठ्या धर्मसंकटात टाकलं विष्णुदेवाला. शेवटी विष्णुदेवाने विचार केला, जगात कल्याण करायचंय आपल्याला, भक्तांसाठी तर माझा हा अवतार आहे. म्हणून ठीक आहे कुबेर देवा, तुझी इच्छा असेल तर म्हणालो ती गोष्ट पण मी करायला तयार आहे. पण झाला काय, ही भानगड महालक्ष्मी मातेने ऐकल्याबरोबर जी रागान सुटली, तेव्हा तुमका 100 तुमका म्हणजे बैल आवडता येतील, पण एक बाई आवडणार घरात करा. म्हणजे प्रत्येकाच्या घरात ताजा, आम्ही बाहेर वागाव पण घरात गेले मांजर वाढणार. कारण रिमांड कंट्रोल ती असतात नावाची, बरोबर आहे ना. आज तिचं ऐकायलाच पाहिजे, कारण 25, 30, 32 किंवा 22 वर्षांची मुलगी वाढवलेली एका क्षणात बघा आपल्याला ती देतात, नाही का. मग तिची इच्छा पूर्ण करणे आपली जबाबदारी असते. मग महालक्ष्मीने काय केलं, रागाने तिथून निघाली की थेट कोल्हापूरमध्ये आली आणि तिथे रक्तासूर नावाचा राक्षस मातला होता. जो मिळेल त्याला तो मारून टाकत होता. आणि म्हणून काय केलं, त्या रागाबरोबर महालक्ष्मी आली आणि त्या रक्तासुराबरोबर युद्ध केलं.
आणि बघा जेवढी रागाबरोबर तलवार त्या रक्तासुरावर मारायची, त्या रक्तासुराच्या अंगामधून रक्त जमिनीवर पडलं की त्याच्यातून राक्षस निर्माण व्हायचे. जेवढे त्याच्यावर वार व्हायचे तेवढे ते रक्त पडलं की राक्षस निर्माण व्हायचे. शेवटी आदी माया जगत जननी महालक्ष्मी तिने ओळखलं की हा राक्षस असा मारणारा नाहीये. तिने अग्निज्वाला तयार केल्या आणि त्या अग्नीमध्ये त्या राक्षसाला जाळून भस्मसात केला. पण इकडे काय झालं, पद्मावती बरोबर विष्णूने त्या तिरुपतीमध्ये लग्न केलं. लग्न केल्यानंतर कुबेराने सगळं ऐश्वर्य, धनदौलत, पैसा अडका, सोनं नाणं सगळं विष्णूला देऊन टाकलं. आता सगळं मिळालं खरं, पण तो देवच ना भगवंत. त्या देवाने कुबेर देवाला विचारलं, कुबेर देवा हे तुम्ही सगळं मला दान केला, पण हे माझं कर्ज आहे, माझ्या भक्तांसाठी मी तुमच्याकडून घेतलेलं कर्ज आहे, तर या कर्जातून म्हणालो मी मुक्त कधी होणार. त्यावेळी कुबेर देवाने सांगितलं, विष्णुदेवा ह्या कर्जातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, ह्या पृथ्वीवर जेवढी जनता आहे त्या प्रत्येकाने येऊन या ठिकाणी आपल्या डोकीवरचे केस दिले तर म्हणालो तू कर्जातून मुक्त होशील. अडचणीतच घातल्या ना. शेवटी काय झालं बघा, विष्णुदेवाला पण त्या ठिकाणी प्रश्न पडला, आता करायचं का, पृथ्वीवरचे सगळे लोक इथे येणार कसे, कसं काय शक्य आहे. मग विष्णुदेवाने त्या भक्तांसाठी आशीर्वाद दिला की जो भक्त या ठिकाणी येईल आणि आपल्या डोकीवरचे केस या ठिकाणी दान करेल तो स्वतः कर्जातून मला दिल्यामुळे माझं कर्ज मुक्त होण्यासाठी आपले केस दिले म्हणून तो कर्जातून मुक्त होईल, अशी आख्यात आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊन हे टक्कल करावं लागतं. ठीक आहे, योग आला, विषय आला म्हणून बोलावं लागलं. या ठिकाणी गजर सादर करतो. आपल्या गणपती बाप्पाची कृपा आहे. मी आता सकाळी बाहेर गेलो, आलो आणि आता संध्याकाळी मला वाटतं 3:30च्या नंतर 3:30-4 वाजता आता थोडस लिहिण्याचा प्रयत्न केलाय चालीवर. काय चुकलं तर माफ करा. श्रावण संकष्टी शुभ प्रसंगी गजाननाची करूया भक्ती. श्रावण संकष्टी शुभ प्रसंगी गजाननाची करूया भक्ती. श्रावण संकष्टी जनसागर हे लोटन, जनसागर हे लोटन, किंजवडी गावाची या भक्तांचे भाग्य उधारलं. किंजवडी गावात या भक्तांचं भाग्य उधारलं. श्रावण संकष्टी अशुभ प्रसंगी गजाननाची करूया भक्ती. श्रावण संकष्टी शुभ प्रसंगी गजाननाची जनसागर हे लोटलं, जनसागर हे लोटलं, गावात या भक्तांचं भाग्य उजळलं. गावात या भक्तांचं भाग्य उजळलं. सर्व देवांचा अधिपती आहे महातो गणपती. सर्व देवांचा अधिपती महातो गणपती आहे. महातो गणपती सारा देवादिकांच्या मध्ये त्याची पूजा आधी करती. सगळ्या सर्व देवांचा अधिपती तो गणपती आहे. देव लोकांनी सुद्धा पहिला मान त्या गणपती बाप्पाला दिलेला आहे. कुठेही शुभ कार्य असेल त्या शुभ कार्याच्या ठिकाणी
बघा पहिली पूजा त्या गणपती बाप्पाची केली जाते नाही का? कुठलंही शुभ कार्य घरात करा, कुठे करा, देवळात करा, कुठे करा, त्या ठिकाणी पहिली पूजा गणपतीची केली जाते. भटजी काका पण सांगतात बघा, गणेशाच्या नावाचा विडा काढून बाजूला ठेवा. कारणच ना पहिलं मान त्या गणपती का, म्हणून त्याला आदी गणाचा गणपती असं म्हटलंय नाही का? काय म्हटलंय? आदी गणाचा पुत्र शंकर, कन्या पार्वती, सोंड नव्हती त्या गणाला, उंदीर नव्हतं वाहन, आणि माय बापाविन पुत्र जन्मला तो गणेश भगवान. सर्वांच्या आधीचा तो अधिपती आहे. खरोखरच त्या गणपतीची सेवा तुम्ही या ठिकाणी करता, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. अगदी मनापासून सांगतो, तुम्ही त्या गणपती बाप्पावर श्रद्धा ठेवा. कोणत्याही प्रकारचं संकट येऊ दे, त्याच्या चरणाजवळ एक फक्त श्रीफळ ठेवा आणि तुमचं सांगणं सांगा. निश्चितपणे जगावर संकट आलं तरी माझ्या या भराडवाडीवर कोणतंही संकट येणार नाही, एवढा आत्मविश्वासाने सांगतो. त्या गणपती बाप्पाची तुम्ही सेवा मनापासून करा. आणि म्हणून सांगतोय, सर्व देवांचा अधिपती आहे तो गणपती. आहे तो गणपती, आहे तो गणपती. सारा देवादिखांच्या मध्ये त्याची पूजा आधी करती, त्याची पूजा आधी करती, त्याची पूजा आधी करती. आदी गणपती, तो गणपती, आदी गणपती, तो गणपती. प्रथम नाम त्याचं घेतलं, प्रथम नाम त्याचं घेतलं. दिनवडे गावात या भक्तांचं भाग्य उजळलं. उता वेळ झालो देवा, तुझ्या तुझ्याच दर्शनाला, आम्ही तुझ्याच दर्शनाला, आम्ही तुझ्याच दर्शनाला. उता वेळ झालो देवा, आम्ही तुझ्याच दर्शनाला. आम्ही तुझ्याच दर्शनाला, आम्ही तुझ्याच दर्शनाला. तुझ्या नामाचा गणराया येथे जय जयकार करूया. येथे जय जयकार करूया, येथे जय जयकार करूया. तुझ्या नामाचा गणराया येथे जय जयकार करूया. येथे जय जयकार करूया, येथे जय जयकार करूया. गणपती बाप्पाचं या ठिकाणी स्मरण करूया. आदी गणाचा पुत्र शंकर, कन्या पार्वती, सोंड नव्हती त्या गणाला, उंदीर नव्हतं वाहन, आणि माय बापाविने पुत्र जन्मला तो गणेश भगवान. ज्यावेळी शंकर पार्वतीचं लग्न झालं तेव्हा सुद्धा पहिली पूजा त्या गणपती बाप्पाची केली गेली. असा महान तो गणपती आहे. षडोपचार त्याची जर मनापासून पूजा केली तर जीवनाचा लग्नकाल झाल्याशिवाय राहणार नाही. तर अन्नामध्ये कारण मंडळी काय लक्षात घ्या, भगवंताच्या इच्छेशिवाय कुठेही मंदिर उभं राहत नाही. लक्षात ठेवा, जेथे दया क्षमा शांती तेथे भगवंताची वस्ती आहे. लक्षात घ्या. दृढ विश्वास आणि श्रद्धा मनापासून जर आपली असेल तरच त्या ठिकाणी परमेश्वराचं मंदिर उभं राहतं. बरोबर ना? देव कारणाशिवाय अवतार घेत नाही. बरोबर ना? देव अवतार घेतो त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, गणपती बाप्पाने या ठिकाणी अवतार घेतलाय. या भराड वाडीची भाग्याची गोष्ट आहे. पुण्यही तुमची तुमच्या पाठीशी आहे, आणि म्हणून हे सर्व शक्य आहे. आणि म्हणून सांगतो, तुझा वेळ झालो देवा, आम्ही तुझ्याच दर्शनाला. आम्ही तुझ्याच दर्शनाला, आम्ही तुझ्याच दर्शनाला. तुझ्या नामाचा गणराया येथे जय जयकार करूया. येथे जय जयकार करूया, येथे जय जयकार करूया. हात जोडून
एकासाठी मागतो त्याला भीक म्हणतात, दुसऱ्यासाठी मागतो त्याला भिक्षा म्हणतात, दुसऱ्यासाठी मागतो त्याला भिक्षा म्हणतात, देवासाठी मागतो त्याला दान म्हणतात, देवासाठी मागतो त्याला दान म्हणतात आणि जगासाठी मागतो त्याला पसायदान म्हणतात. बरोबर ना? म्हणून जे काय मागायचं असेल ते भगवंतासाठी मागा. कारण ज्याने तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडे मागावं लागेल, पण तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणून माणसाने कर्म चांगलं केलं पाहिजे. हे कलियुग आहे, नाईलाज आहे. या कलियुगामध्ये आज परिस्थिती बदलत चालली. बरोबर ना? पाऊस बघा यंदा किती पडलो, अजून लागताच, पण शेती चांगली आहे. एवढा सगळा असून सुद्धा परमेश्वराचा वरदस्त आहे, गणपती बाप्पाची कृपा आहे बघा. म्हणजे जवळजवळ 2 महिने पाऊस गेलोच नाही, नुसतो चिरी चिरी गळत. आता वाटला होता 2-3 दिवस जाता, परत तेवढं जोरात पडलं. आज तुमच्याकडे पडलं का? चालूच आहे बघा. म्हणजे काय, शेती चांगली आहे, पण जरी किती जरी शेती चांगली असली तरी ह्या कोकणात एक पद्धत आहे. कुणी विचारला काय रे यंदा शेती कशी काय सोयच नाही. काय झालं? होय, काय औंदू काय नाही, गुदस्ता बरा होता. भाषा पण लय भारी. औंदू काय नाही, गुदस्ता लय भारी. हो, खरंच सांगते. त्याशी ठाकूर साहेबांना मी विचारले, ठाकूर साहेब यंदा काय आंब्याचा कसा काय यंदा सोयच नाही. असा प्रत्येक जण सांगतो नाही का? प्रत्येक जण बघा सांगतो. आमच्याकडे पण तसंच काजी विजी भरपूर धरतात. पण कुणी विचारला काय रे यंदा काजीचा औंदू काय ना, फुकट गेला सगळा, गुदस्ता भरा होता. अरे गुदस्ता यायचो कधी? बरोबर का? कोकणी माणूस देवा शपथ सांगते, घाटात तिकडे आत्महत्या करती, घाटावर आत्महत्या करती. पण हाय कोकणात नाही झाली तरी करूक लावती कोणाक तरी. चुकून कर्ज काढणार नाही, चुकून सुद्धा कर्ज काढणार नाही. समजा कोणाचे 500 देऊचे आणि तो समोर सुन येता, तो खैल्या गल्लीत सांगता येणार बरोबर. आणि घेणारा जर असं वाईट असलो, समजा चुकवान समजा वाईट घेणारा, तर काय बोलूनच सोय नाही. देवा शपथ म्हणजे ते सद्गुणीत लोक. आई शपथ म्हणजे मी त्यांची क्यू करते. तो बघा चांगलो न घेतलेलो असलो, एका तुम्ही गुप्त कुठली गोष्ट विचारून जावा, काय सांगता काय बघा, चुकान सांगणार नाही. पण 2 पॅक मारला तर काय 100% चालणार. खरा बोलणारच, इतर वेळ नाही, पण पियाला खरा बोलणार. कारण तो पियानो की वाघच होता. हो देवा शपथ नुसतो आग असो, धुरकारा मारीत जाणार. आमच्याकडे एक शंकराचा मंदिर आहे, शंकराचा. तो त्या वाटेन जाता सोप्य नेहमी, पण जाताना पाया पडित नाही. 2 पॅक मारला की येताना घंटा वाजवणार नाही, म्हणा शंकरराव नमस्कार. जाताना हाकच मारित नाही. तो आमचा पुजारी हुशार, त्याला काय केला एक दिवशी, ह्यो तिकडे पियाव जाता, ह्यो बघला, तिकडे गेलेलो बघला, म्हणून जाताना काय बोलत नाही, येताना म्हणलो शंकरराव नमस्कार म्हणता म्हणजे काय. ह्यो तिकडे गेलेलो बघला आणि काय केला, शंकराचा फोटो होतो तो काढून बाजूक ठेवलाय आणि गणपतीचा लावला. गणपतीचा लावला आणि गप दडावर बसलो. म्हणलं आज काय करता बघूया. तो नेहमीप्रमाणे खाली मान घातला आणि तिकडे गेलो, 2 पॅक मारला, किलो घंटा वाजवला आणि वर हात केला. ते म्हणता काय रे बाबा काय गेले. शंकराच्या ठिकाणी गणपतीला किती हुशार बघा कातर. काय रे बाबा काय गेले, येऊन गेले म्हणून सांग. असो निरोप गणपतीकडे दिला आणि वाटेक लागलो. देवाची काय काय करीत सांगता येत नाही. हुशार माणसं असतात म्हणून सांगताय. अमृताची गोडी
भक्तांना तू तारीशी भक्तांना तू तारीशी भक्तांना तू तारीशी कधी बैलावर बैसोनी कधी उंदरावरून येशी हरी उंदरावरून येशी हरी उंदरावरून येशी कधी बैलावर बैसोनी कधी उंदरावरून येशी हरी उंदरावरून येशी हरी उंदरावरून येशी बघा, गणपती बाप्पाचं वाहन काय उंदीर बरोबर ना कधी मोळावर बसणार कधी उंदरावर बसणार एक भक्त गेलो मी सांगता नारळ ठेवला गणपती बाप्पाकडे सांगता गणपती बाप्पा म्हणलो काय बी कर माका महिन्याभरात एक फॉर्च्युनर घ्या गणपती धरला कानाकरी मला फोंडीत मारला नाही अरे मी फिरतोय उंदरावर म्हणून तुका फॉर्च्युनर काय द्या देव कोणाकडे काय मागूचा ह्या मी कळव कोण एखाद्या संकटातून सोडवायला सांगा तो सोडवणार सर्व विघ्नांचा विघ्नांचा सुख प्राप्ती करून देणारा तो गणपती बाप्पा आहे नाही का सुखाची प्राप्ती जेवढं सुख पाहिजे तेवढं त्याच्या चरणात एवढं मागणी करा नाही का आणि म्हणून सांगताय का काय हा? बोलण्यासारखा भरपूर आपण तुमकाही भूक लागली आणि मागचा भूक लागली त्यामुळे आता कसा जास्त वेळ घेत नाही पुढे पुढे घेत आहे तेव्हा कारण मी मगाशी सांगले कोकणी माणूस नेहमी मेहनत करणार बरोबर ना कष्टाळू माणूस असता तेव्हा शपथ वर तो खरा सांगणार नाही किती पिकवलं आणि ह्या नाही सांगणार तेव्हा शपथ हो आमच्या ह्या कोकणी माणसाकडे देव प्रसन्न झालो ऐकण्यासारखा विषय आहे देव प्रसन्न झालो आणि म्हणलो भक्ता तुला काय पाहिजे ते माग तर त्याने सांगितलं देवा म्हणालो माझी शेती म्हणालो जबरदस्त हो करूया यंदा वर्षभर खाऊन म्हणालो उरवा पुढच्या 2 वर्षासाठी एवढी शेती पिका होईल बोलो काय ता कर देवाला सांगितलं तू काय करूचा आता कर तुका 100% यश देणार मी फक्त म्हणलो माझी एक डा तो बोलो काय देवा काय सांग काय काय तुका वया का तर बोलो माका एक काम करायचा तू ज्या पीक घेशील त्याच्यातला अर्धा माका द्यायचा पण ते कसा तू ज्या काय करशील तेव्हा मी तुका सांगतोय तर बोललो ठीक आहे देवा म्हणलो या वर्षी मी पीक करतोय तुका काय वया तर बोलो एक काम कर तू वरचा पीक घेतलंस तर खालचा म्हणालो माका वया या गुलामाने काय करूचा द्राक्षा केला द्राक्ष जबरदस्त धरली वरचे घड सगळे काढून घेतला आणि अर्ध्या वर्णात ती द्राक्षाचं झाड होता ना ती सगळी नेऊन देवाच्या दरबारात ठेवला ही घे तुका मला देव म्हणाले पोचलेलो जा एका म्हणाले यंदा होते पिता परत गेलो म्हणलं देवा जसा गेल्या वर्षी केलंच तसा यंदा पण म्हणालो माका भरपूर पीक वया देव म्हणालो 100% देणार म्हणलो माका तू मागे फसवलंस यंदा म्हणालो मी एक काम कर वरचा माका पीक द्यायचा खालचा तू घ्यायचा देव पोचलेलो होते याला काय करूचा भुईमुंग गेला भुईमुंग मरणाचं धरलं खाली सगळं जे शेंगे होते ते काढून घेतला आणि वरचं पालो नेऊन देवाच्या देवळात ठेवला देव म्हणाले बाबा हे पोचलेलं सगळं देव म्हणाल ठीक आहे आता परत घे माझ्याकडे गेलो परत तुला देवा जसा 2 वर्ष गेले तसं यंदा कर देव म्हणाल तू लय माका फसवतस यंदा म्हणालो मी तुका जेवढा मागशी तेवढा पीक देणार पण माका वरचा पण माका वया आणि खालचा पण माका वया ह्या गुलाबाने काय करूचा ऊस केला ऊस केला वरची ठिकाणी देवा आणि मूळ दिल्या तेव्हा मच्छी चांगले कडके होते ते आपण दिल्या किती हुशार माणूस बघा आणि म्हणून सांगतोय श्रद्धा महत्वाची आहे नाही का श्रद्धेने जर आपण या ठिकाणी जर भक्ती केली भजन केलं तर खरंच सांगतो की काय आपल्याला कमी पडणार नाही कारण अन्नपूर्णा नदीला लागून असलेले किंजवडे गाव आहे बरोबर ना भगवंताने एक अन्नपूर्णा नावाची नदी या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये वसलेलं हे माझं किंजवडे गाव आहे बरोबर हे गाव महान आहे तर ह्या गावामध्ये मोठमोठे भजन रत्न निर्माण झाले आहेत नाही का भजन सम्राट श्रीधर मुनगेकर उत्कृष्ट गायक प्रभू सर देसाई बरोबर ना अनेक नामवंत भजनी बुवा दिंडीची भजन या किंजवड्यामध्ये वाखाणण्याजोगे बरोबरच मला वाटतं संजू परत मध्ये
संजू परब ना त्यांचं पण सुंदर भजन आहे, मी ठेवलं होतं गेल्या वर्षी. भजन खरोखरच ही भजनाची खाण असलेलं माझं हे किंजवडे गाव आहे. आणि म्हणून सांगतो, भारत देशामध्ये कोकण ही शान आहे. भारत देशामध्ये कोकण ही शान आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंजवडे गाव महान आहे. किंजवडे गाव महान आहे. किंजवडे गाव महान आहे. आणि म्हणून सांगताय का, नाना रूपे घेऊन देवा भक्तांना तू तारीशी. कधी मैरावर बैसोनी, कधी उंदरावरून येशी. हा प्रकाश सांगे अनेक नावे. हा प्रकाश सांगे अनेक नावे. भक्तांना तारलं, तू भक्तांना तारलं. किंजवडे गावात भाग्य उजाडलं. श्रावण संकटी शुभ प्रसंगी गजाननाची करूया भक्ती. जनसागर हे लोटलं, जनसागर हे लोटलं. किंजवडे गावाचं या भक्तांचं धन्यवाद. गणपती बाप्पा लागला तुझा मला छंद. लागला तुझा मला छंद. गणपती बाप्पा लागला तुझा मला छंद. लागला तुझा मला छंद.
रूप तुझे पाहताना नाम तुझे घेताना रूप तुझे पाहताना अति ज्ञानी मागावे हे ज्ञान तू द्यावे हे ज्ञानी मागावे हे ज्ञान तू द्यावे हे ज्ञानी मागावे हे ज्ञान तू द्यावे हे ज्ञानी मागावे हे ज्ञान तू द्यावे रंग देवता माते तुझा विजय असो गणपती बाप्पा मोरया. जीवन चालू करा त्यांची काम असतात हे करून घेऊन आदि मला ये हाती आदि मला ये हाती Yeah.
श्रावण संकष्टीच्या निमित्ताने या ठिकाणी भजन करण्याची संधी या भराडवाडीच्या वतीने आम्हाला मिळाली. खरोखरच तुमचं सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना त्या गणपती बाप्पाने उदंड असं आयुष्य द्यावं असे मी त्या गणपती बाप्पाची चरणी प्रार्थना करून या ठिकाणी भजनाची पूजा करतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा